अनन्या, हां सर. तुम्ही कोणाच्या तोंडाला काळं फासणार आहे? सर मी रुपालीचं तोंड काळं करणार आहे. कारण का मला कारण सांगायचं नाही. मला तोंड काळं करायचं आहे फक्त. असं नाही चालणार आहे, तुला कारण सांगावंच लागणार आहे. अगं तुला काय करायचं ना, मला काळं करायचं आहे ना. मी करते ना, तू थोपड बंद कर ना. नाही, मला कारण द्यायचंच नाही. पण तू नियम तोडू शकत नाहीस ना, तू नियम तोडतेस. मला सर सांगू दे, तू सांगू नकोस. अनन्या, तुम्हाला कारण सांगावंच ठीक लागेल. आहे सर, तुम्ही म्हणताय म्हणून. ही काय पद्धत म्हणजे? तीच पद्धत आहे माझी. अनन्या, यस सर. तुम्ही कोणाला नॉमिनेट हां, करू इच्छिता? हो, मी ठरवलेलं आहे. सर मी वैशालीला नॉमिनेट करत आहे. कारण सांगता सांगता कदाचित एपिसोड पण संपू शकतोय. त्यामुळे मी थोडक्यात सांगते. चालू झाली हिची ओव्हर ॲक्टिंग. हां, ओव्हर ॲक्टिंग कोण करते ते माहिती. मी ओव्हर ॲक्टिंग करत असली ना, तर तू स्मार्ट ओव्हर ॲक्टिंग करतेस. डबल. हां, तोंड बंद कर. तर काय आहे सर, वैशालीला नॉमिनेट करण्याचं कारण, तिला असं वाटत आहे की इथं जे पण सगळे आलेले आहेत, जे खेळायला आले आहेत, ते खेळायला नाहीत, तर इथं गोट्या खेळायला आलेले आहेत. फक्त ती एकटीच खेळते, तिला एकटीलाच डोकं आहे आणि बाकी ती सगळी दगड आहेत. हां, नाही हेच चालले ना, तेच चालले. तर ती स्वतःला ओव्हर स्मार्ट समजायला लागलेली. आणि हां, स्ट्रॅटर्जी वापरण्यात तर एक नंबर आहे. काय नुसते मुळू करून रडत बसायचं, लोकांची सिंपत्ती घ्यायची आणि मग काय एक एक कोपरे धरायचे, 5-6 ग्रुप करून बसायचे. ह्याचसाठी मी नॉमिनेट करते. बाकी मला काय पर्सनल इश्यू नाही कोणाबद्दल. हां, नको तू काही बोल नकोस. पण मी बोलेल ना, मला सरांनी विचारू दे तर मी बोलेल. मी इथं उभा आहे. तुमची जर भांडणं झाली असतील तर मला नक्कीच सांगा. बोलतात नाही तर तुमचा शो चालू दे. सॉरी सर. नाही चालू दे, तुमचा शो चालू दे. सॉरी, आता परत असं करणार नाही सर. सॉरी सर. हां सर. अनन्या, तुम्ही डेंजर झोनमध्ये कोणाला घालतात आहे? तर डेंजर झोनमध्ये मी अर्चनाला घालणार आहे सर. काय आहे ना, डेंजर झोनमध्ये घालायचं कारण असं आहे, माझं थोडं वैयक्तिक पण कारण आहे. कारण मला असं वाटते की ती इथे फक्त आणि फक्त झोपायला आलेली आहे. फक्त तिच्यासाठी आत्तापर्यंत 12 वेळा कोंबडे ओरडल्यात. 12 वेळा. मला असं वाटते फक्त ती झोपायला आलेली आहे. बाकीच्यांना काय वाटतं ते मला माहिती नाही. आणि पर्सनल सांगायचं गेलं तर माणूस म्हणून मला ती अजिबात आवडत नाही. का म्हणजे 12 तास असं थोबाड घेऊन फिरत असते. जरासुद्धा कुणाकडे बघून हसत नाही, नुसता ॲटिट्यूड देत फिरत असते. हां, ना काय माहिती आहे ग तुला? काय माहिती आहे? अगं मी बघितलं आहे म्हणून मी बोलते. चल. अरे सूरज, तू पळ. आज मी तिला सोडतच नाही. बघ तू जा तू लगोरी पूर्ण कर. पळ लवकर सूरज. अगं नाही, अगं थांब तुला ना आता पकड. सूरज पळ लवकर. सूरज पकडले मी तिला, लॉक केले. सूरज तू पळ लवकर. सूरज लवकर पळ. आता आपल्याला जिंकायचं तर सूरज. ऐकू सर मला इजा होते सर लक्ष द्या सर. कॅमेरा इकडे फिरवा सर. आता मी अंकिताला अजिबात सोडणार नाही. अंकिता तू पर्सनल व्हायला लागलीस. सूरज पळ. सूरज मी तिथे लक्ष वेधण्याचं काम करते. सूरज पळ. मूर्खा कुठला काय ही फोन वाजला. अगं मी पकडलाय ना. मी पकडलं पहिला. मी पकडलाय ना. सोड. सर मी पकडलाय. कॅमेऱ्यात बघू शकता तुम्ही. हां, हॅलो मम्मी. मला तुमची खूप आठवण येते मम्मी. मला खऱ्या अर्थाने आता कळते की फॅमिलीपासून लांब राहिल्यानंतर ना काय दुःख होतं ते. खरंच मम्मी, तुझ्यापाशी असताना मला खरंच तुझी किंमत कळली नाही. मी स्ट्रॉंग आहे आणि मी 90 दिवस खेळूनच बाहेर निघणार आहे. मी खूप स्ट्रॉंग आहे. मी ठेवते मम्मी.